नमस्कार मित्रांनो, मी राज टांडेल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आम्ही गुंगाडकरच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जो कोणी आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल आयकॉन आहे तो क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येतील. आणि मित्रांनो, चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आहे 30 डिसेंबर आणि बघा आपल्याकडे पाहुणा आलेला आहे माईवरून. माझा मित्र, जीवलाग मित्र भावेश. आणि भावेशच्या पप्पांचा आज बड्डे आहे आणि आपण रात्री करणार आहे बड्डे. आम्ही रात्री बड्डे करणार आहे सेलिब्रेट. आणि आपले सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ते गेलेत धानू बीचला, तर आम्ही त्यांना जॉईंट होऊया. तिकडे जॉईंट होतो आम्ही जाऊन, तर भेटतो तुम्हाला. चला. एकदम प्रॉपर बनून झाल्या, पूर्ण प्रोसेस झाली आहे. आणि आता मी कोणती कमी करणार नाही ब्लॉग्स अपलोड न करण्याची. आता तुम्हाला खूप ब्लॉग्स फरक दोघांमध्ये खूप आहे, पण व्हॉट आय फील की
आपल्याकडे सिलिंग आहे मी तिथे काय नाही आहे पण तरी हा बेस्ट आहे बिकॉज इथलं ॲटमॉस्फिअर नेचर खूप चांगलं आहे आणि थंडी वाटते. आपल्या मुंबईमध्ये काय नाही. Puppies, puppies. Puppy, puppy, puppy. गाइस आम्ही जितेशला घेऊन येतो. तो आलाय डानू स्टेशनला. पापी पापी बाय बाय करता मी बाय बाय करतो. माझे फॅन्स लोक होते.
सगळे फॅन्स लोकांसाठी ट्रेन होती, सगळे बसलेले, त्यांना बाय बाय केलं. आणि आपला जितेशला सुद्धा आम्ही आता घ्यायला येतो आहे, तर जितेशसुद्धा भेटेल, तुम्हाला दाखवतो. जितेश भेटल्यावर आता जाऊन आम्ही पुदिना घेऊन येतो, कारण की आम्ही ते तुम्हाला दाखवलं ना आमचा स्टॉक, त्याच्यात आम्हाला पुदिना टाकायचा आणि आज पियायचे. सरत लगाया क्या? हां सरत लगाया था. सर्फ लगा क्या बोल रहे? पुदीना. मैं चैलेंज लगा, मिलेगा की नाही मिलेगा. अच्छा 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 चॅलेंज. चला लेट्स गो. आपल्याला भेटलेला आहे पुदिना. पैसे दिले? थँक्यू. चला बाय. तर हे बघा, हा आहे डहाणू स्टेशन. तुम्ही पाहू शकता तो डहाणू स्टेशन आहे आणि आम्ही आले जितेशला घ्यायला. त्याची ट्रेन 15 मिनटात पोचेल तो इकडे आपल्या स्टेशनला. तर त्याला घेऊन जाऊया आणि त्याला माहिती नाही आम्ही ब्लॉग करतात तर त्याला सरप्राईज देऊया आणि त्याची जरा खेचूया तिकडे. चला लेट्स गो. आता तिकडे वेट करूया जितेश. आणि सगळ्यात जास्त एक्सायटेड भावेश आहे, सगळ्यात जास्त एक्सायटेड, कारण की त्याचा जिवलाग मित्र येतो आहे. कुठे 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 आहे कुठे? तुला बघून आतमध्ये गेला तुला परत. काय काय तुला बघून ट्रेनमध्ये आतमध्ये घुसला असेल परत. कुठे कुठे? आणि माझा जिवलाग मित्र जितेश भावा. अरे लाजू नको भावा, बस काय तुला आता सवय झाली पाहिजे. हे चल. आणि फायनली किती वाजता निघालं कामावरून? 4:30. आपल्या मेंबरसाठी रात्री गाणं बोलेल. गाणं बोलवायला माणूस बोलवला पण तो आला नाही. टाकली नावाचा प्राणी होता, तो आमच्या बरोबर. कोण टाकली? हे नाम सुनावर टाकली नगर आहे. कोण रे टाकली? 15 नंबरचा हिरा. त्याला काय तर नाव असेल ना. 15 नंबरच्या बिल्डिंगवर वरती टॉवर बांधणार आहे. एकमात्र अशी प्लेयर आहेत ज्यांना असं वाटते की तेंडुलकर कधी शिवाजी पार्कमध्ये आलेच नव्हते. सिद्धेश आरेकर इकडे असतं तर त्याची भावा तो ब्लॉग बघणारी आणि भाऊ तुला धुणार आहे, लय धुणार आहे. त्याला धुणार आहे नक्कीच. खरं बोलायचं पण नसेल तर काय फायदा मग खरं बोलून. चल भाई पोचे गए फायनली. जितेश एंट्री मारता घरात. आणि भाई उद्याचा प्लॅन सांग. उद्याचा प्लॅन सांग. उद्या 31 आहे तर उद्याचा प्लॅन सांग. उद्याचा प्लॅन रातच्या घरी गुंगवाडा. तर ब्लॉग बनूया. ब्लॉग बनूया. आणि भाई थांबा मित्रांनो, जितेश एंट्री मारतो. आता बघा किती लाजणार आहे जितेश. तर लाजर आहे तो, खूप मोठा लाजर आहे. आता बघा घाम पुसतोय. जेवणाची तयारी चालू आहे. हे आज काय जेवणाला साक्षी? आज चिकन बिर्याणी आणि चिकन टिक्का. ओके. आणि हे काय करतात? हे हेल्प करतात. हो, तोंड धुतलेलं आहे आणि काका सुद्धा रेडी होतात बर्थडेसाठी. एकदम कॉमेडी येतं काका. एकदम नाही, थोडा आहे. एकदम वाटत मला ऍक्च्युली कॉमेडी करायला खूप लागतं. 1 2 3. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू बाबा. हैप्पी बर्थडे टू यू बाबा. हैप्पी बर्थडे टू यू. बघताय बघ. आधी तुम्हाला पाहिजे आधी दादाला आणि दिदीला द्या. याला बरोबर विचारा.
बिचारा माय म्हणून केक खायला त्याला नाही बनवला. येईल नंबर येईल. घ्या भाऊ. ताई घ्या तुम्ही पण. माय गोड. आवरो हा, किती घेतला केकला बरं वाटला ते? ही खतरनाक ही ते पटकन बसायचं. शुभेच्छा देत आहे. काय का आणि उद्याचा पण प्लॅन पण सांगा. उद्याचा प्लॅन सांगण्यात म्हणजे आता उद्या वर्षाचा शेवटचा दिवस सांगता म्हणतो आपण, नवीन येणाऱ्या वर्षाची आपण चावल त्याच्या अगोदर आपण जी मजा करतो ते आपण उद्या साजरा करणार आहोत. पण ते पाश्चिमात्य देशामध्ये आपण जे साजरा करतो तसं न करता एक साध्या पद्धतीने एक आपण आलेल्या 2022 सालाला आपण निरोप देतो. त्या चांगल्या पावित्र्याने देऊन येणाऱ्या 2023 या वर्षाला आपण चांगल्या पावित्र्यानेच त्याला स्वीकारून आपण त्याच्या वाटचालीने आपल्याला चालायचं आहे. त्यासाठी उद्याचा दिवस हा निरोपाचा दिवस आहे, सांगत्याचा दिवस आहे आणि येणाऱ्या वर्षाचा आपल्याला हे स्वागतारंभ दिवस आहे. त्याचा आपल्याला दिवस साजरा करायचा आहे. तर आपण उद्या शनिवार 31 डिसेंबर ह्या राज तांडेल यांच्या घरी म्हणजे गुंगवाडा येथे आम्ही
तिकडे जाणार आहोत. पुढे मजा तेच एक सांगतील. नाही बस बस ओके इट्स ऑल राईट. ब्लॉगला एंड करूया. आणि उद्या 31 डिसेंबर आहे, उद्या शेवटचा दिवस आहे वर्षाचा. तर उद्या आपण ब्लॉग कंटिन्यू करूया, म्हणजे पार्ट 2. उद्याची पण फुल धमाल आहे. आणि उद्या आपण आपल्या गावी जाणार आहे गुंगवाड्याला, आणि आपली सगळी फॅमिली येणार आहे गावी गुंगवाड्याला जाणार आहे. तर चला तेवढ्यात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय.